स्टार्ट. नमस्कार, माझे नाव शुभ्रा येवले. मी आता 7वीचा विद्यार्थी. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा. नमस्कार, माझे नाव नायकडे येवले. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळाच असावे. ह्या प्रोजेक्टचे नाव मॉडेल. शेतकऱ्यांना आजकालच्या शेतकऱ्यांना माहीत झाले तर आजकालच्या जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठा माणूस हा आपला बांधव शेतकरी बांधवच असेल. हे ॲप लाभदायक पण आहे शेतकऱ्यांना. हे ॲप शेतकऱ्यांना माहीत झाले त्यांना कळाले तर आपला देश विकसित पण होईल. हे पहिले भूजल बोरवेलमधील पाण्याची पातळी मोजता येते. दुसऱ्या ॲपचे नाव आहे 7, 12 व 8 अ. त्या ॲपद्वारे आपण कोणत्याही शेतीचा कोणत्याही रानाचा 7-12 काढू शकतो व त्याची पीडीएफ करून आपण कोणालाही शेअर करू शकतो. पुढचा ॲप आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. ॲपमध्ये आपण मोबाईलमधूनच विमा भरू शकतो. आपण विमा भरला नाही तर आपण तक्रार करू शेतकऱ्याला स्वतः तक्रार करू शकतो. दुसऱ्या ॲपचं नाव आहे MSAMD ॲप. हे ॲप शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल कारण की ह्या ॲपद्वारे आपल्याला बाजारभाव व इतर काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची आहे ती माहिती होईल. पुढचे ॲप आहे कृषी स्मार्ट किट ॲप. हे ॲप पिकाच्या खर्चावर हिशोब ठेवतो. पिकावर कोणत्या समस्या झाल्या त्याची माहिती सांगतो. ह्याचं नाव आहे प्लांटिक्स. प्लांटिक्स हा खूप सोपा आहे कारण आपण फोटो काढतो तसं फक्त आपल्या झाडाचे त्याचे फोटो काढायचे त्याविषयी सर्व माहिती येते. आपल्याला कोणती फवारणी करायची, कोणत्या औषधं टाकायची, कोणते खते टाकायचे हे सर्व हे ॲप सांगते. ह्याला झाडांचे रोपांचे डॉक्टर सुद्धा असं म्हणते. पुढचं ॲप आहे वेदर ॲट नंबर. हे ॲप मागील व पुढील 15 दिवसाचे हवामान सांगते. पुढचे ॲप आहे फोनपे. फोनपे हा आजकाल सर्वांनाच माहीत आहे कारण की हा आजकाल सर्वांच्याच उपयोगात आहे फक्त शेतकरी सोडून. आजकालच्या शेतकऱ्यांना माहीत व्हावं यासाठी आम्ही हे सुद्धा ॲप घेतलेले आहे. हे ॲप पैशाविषयी सर्व देवाणघेवाण सांभाळते. हे ॲप एखाद्या तुमच्या पैशाचा टिकलेला मॅनेजर असा सुद्धा मिळू शकतो कारण की आपण एखाद्याला पैसे पाठवू शकतो किंवा त्यांच्याकडून घेऊ सुद्धा शकतो. पुढचे ॲप गुगल अर्थ. हे ॲप जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी बनले आहे. हे ॲप कोण चालू शकते हे कारण खूप लाभदायी आहे. पुढचे ॲप आहे फ्युली स्मार्ट फर्टिलायझर सर्टिफिकेट. हे ॲप तुम्हाला रासायनिक विषयी खूप काही माहिती सांगू शकते. आपल्याला कोणतं खते टाकायची, कोणती औषधे टाकायची हे ॲप सर्व काही सांगू शकते. ह्याच्यानंतरचा ॲप आहे ई-पीक वाहन. हे ॲप आपल्या अवकाळी पाऊस किंवा जास्त उन्हामुळे म्हणजे अवकाळी उष्णतामुळे हे ॲप आपले पीक खराब झाले तर आपण शेतकरी आपण तक्रार करू शकतो. हे आहेत हे विविध ॲप वापरण्यासोबतच तुम्हाला हे आम्ही बनवलेले काही उपकरण सुद्धा कामाला येतील. ह्या उपकरणाचे नाव आहे ड्रोन. हा उपकरण तुम्हाला फवारण्यासाठी किंवा खतासाठी सुद्धा खतं टाकण्यासाठी फवारणी करण्यासाठी उपयोगी येते. ही आहे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स केल्यावर झटपट खाली ठेवायची. ती थोडा वेळ घेऊन पुढे चालेल. हे आहे 4 पायाचा रोबोट. हे आम्ही स्वतः बनवला आहे. ह्या दृष्टिकोनाने की शेतकऱ्यांना किती असं तंत्रज्ञान पुढे गेले आहे. हे ॲप आपल्याला खूप काही करू शकतं, खूप मदत करू शकतात. शेतकऱ्याला खूप मदत करू शकतात. शेतकरी हा खूप पुढे जाईल हे ॲप तो वापरेल. सोबतच आम्ही दाखवलेले काही उपकरण सुद्धा शेतकरी वापरतो त्याला आणि थोडासा
शेतीमध्ये प्रॉफिट होईल म्हणजे फायदा होईल. आणि हां हे ॲप आम्ही हे ॲप एकत्रित करून सर्व एकत्रित करून शेतकऱ्यासाठी